संकल्प यात्रेला ग्रामीण भागामध्ये विरोध सुरूच असून देऊळगाव दुधाटे येथे मराठा समाज बांधवांनी यात्रा घेऊन येऊ नये असं निवेदन दिलं आहे। मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणतीही संकल्प यात्रा आमच्या गावात नको अशी ठाम भूमिका घेत मराठा समाज बांधवांकडून शासनाच्या या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे। यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून यामध्ये राधा दुधाटे, रेखा दुधाटे, भगवान दुधाटे, नवनाथ दुधाटे, हरिभाऊ शिंदे, मुरलीभाऊ दुधाटे, उद्धव दुधाटे, केदार दुधाटे यांच्यासह गावकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। जय शिवराय, मी राहणार देऊळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी जिजाऊ ब्रिगेडची जिल्हा संघटना या नात्याने सांगत आहे। या ठिकाणी आपण जे नाव पाहता मोदी सरकार, या ठिकाणी मोदी सरकार नसून या ठिकाणी हा नाव मोदी सरकार नसून भारत सरकार असं असायला पाहिजे। मला या ठिकाणी शासनाला एकच सांगायचं की तुम्ही हा मोदी सरकार म्हणून वैयक्तिक जो प्रचार करत आहे तुम्ही वैयक्तिक प्रचार थांबवायला पाहिजे, कारण हा भारत सरकारचा म्हणून आहे। आणि आम्हाला आतापर्यंत कोणत्याही योजना आमच्या ग्रामीण भागापर्यंत आतापर्यंत कोणत्याही योजना या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत। तर आम्हाला मोदी सरकारला एवढीच विनंती करायची आहे की आम्हाला जो आमचं मराठ्याचं जे आरक्षण आहे हक्काचं ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि तो आम्ही मिळवणारच। तर या ठिकाणी मी एवढंच सांगते की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण दिलं गेलं पाहिजे, कारण आम्ही आक्रमक झालो तर आम्ही या ठिकाणी थांबणार नाही। तर आम्ही महिला जिजाऊ ब्रिगेडच्या या नात्याने एवढंच सांगू इच्छिते की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या, नाहीतर आम्ही आपल्या जरांगी पाटील भाऊंच्या मदतीने आम्ही जे काय करता येईल ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करून आणि आम्हाला आमचे जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय। शाखा देऊळगाव अध्यक्ष जिजाऊ शिवराय। आमचं म्हणणं काहीच नाही, भारत सरकार असो मोदी सरकार असो याचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देणं शक्य नाही आता, कारण आम्ही आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले आणि जोपर्यंत आम्हाला आमचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। मोदी सरकार आला काय, देवेंद्र फडणवीस आला काय, अजित पवार आला काय, आम्हाला याचा काही परिणाम होणार नाही, कारण आमची अग्निपरीक्षा घेण्याचं ठरवलं या लोकांनी। जे माणूस आज 6 महिने झालं घरदार सोडून घर फिरतंय, रान फिरतंय, शेत फिरतंय, त्याचा कुणी दखल घेतली नाही। त्या पूर्णपणे त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि जोपर्यंत ह्या योजना येतील काय येतील आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। कुठली निवडणूक होणार नाही गावात, कुठला मोदी सरकार येणार नाही, कुठला अजित पवार येणार नाही, देवेंद्र फडणवीस येणार नाही, कोणाच्याही बापाला आम्ही देणार नाही, कारण आमची जी आज परिस्थिती आहे ना घर का ना खेत का। आज आमचे लेकरं 98% घेऊनही आज घरात शेतात राहतात, जे 55-45% खुर्चीवर बसतायत, त्याचा पूर्णपणे यांना आमचा विरोध आहे। गावात कुठलीच आम्ही योजना देणार नाही, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। एवढं बोलून मी 2 शब्द बोलतो। जय जिजाऊ, जय शिवराय। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।